नमस्कार. बातमीपत्र बार्शी तालुक्यातील गौडगाव मधील तहसील कार्यालय बार्शी मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाकरिता आवश्यक विविध दाखले उपलब्ध करून देण्यात येण्यासाठी गौडगाव मधील पंचायत राज्य सेंटरमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 135 दाखले देण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी मनोज कुमार संकपाळ, तलाठी वाघमारे, भोसले, देशमुख, कांबळे, कोतवाल रामहरी वाघमारे, रवी धेंडे, अर्जुन काकडे, प्रदीप पाटील, हरी वडवे, मसा साबळे, महाई सेवा, हर्षल, श्रुती, सचिन भोसले, पंकज हाके, भाग्यश्री मस्के, उमेश दुदुबाते, रामहरी पावळे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. नमस्कार. DR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. आपण आलो आहोत गौडगाव मध्ये पंचायत सेंटर या ठिकाणी तहसीलदार मार्फत तहसील कार्यालय बार्शी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाकरिता आवश्यक विविध दाखले उपलब्ध करून या ठिकाणी देत आहेत. याबाबत प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार. मी मंडल अधिकारी मनोज कुमार पंडित संकपाळ. हां, आज माननीय उपविभागीय अधिकारी सदाशिव पडगुणे साहेब, बार्शीचे तहसीलदार FR शेख साहेब यांच्या आदेशानुसार हां, आपल्या परिसरातील गौडगाव मंडळामधील जे विद्यार्थी यांचे शैक्षणिक दाखले असतील बरोबर ते काढण्यासाठी यांच्या आदेशानुसार इथं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. तरी आसपासच्या सर्व खेड्यातील विद्यार्थ्यांनी या शिबिरात येऊन आपले दाखले काढून घ्यावेत. लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला इथे? आतापर्यंत भरपूर दाखले इथे गेलेले आहेत. बरोबर. कॅम्प किती दिवसापासून होता तुमचा? 1 दिवसाचा कॅम्प राबवण्यात आलेला आहे. बरं. म्हणजे या ठिकाणी फक्त आहे का, बाकीच्या इतर ठिकाणी? बार्शी तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. ओके, धन्यवाद.